आज आपल्या ह्या वेळापूर गावामध्ये गंगा भागीरथी मुक्ताबाई सूर्यभान दौंड यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या पुण्य स्मरणानिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. या माता मुक्ताबाईंच्या जो भी मोठा परिवार आहे त्या सर्व परिवाराच्या माध्यमातून हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. श्री विठ्ठल म्हातारबा दौंड दीर आहेत. श्री रामदास सूर्यभान दौंड मुलगा, श्री दशरथ सूर्यभान दौंड मुलगा, श्री कानिपनाथ सूर्यभान दौंड मुलगा, सौभाग्यवती लताबाई श्रावण जाधव मुलगी, सौ कल्पना कृष्णा मुरकुटे नाथ, सौ सीमा नवनाथ गाडवे नाथ, सौ गायत्री अमोल शिरोळे नाथ, कुमारी रोहिणी दशरथ दौंड नाथ, कुमारी श्रद्धा कानिपनाथ दौंड नाथ, चिरंजीव साईनाथ रामदास दौंड नातू, चिरंजीव अविनाश रामदास दौंड नातू, चिरंजीव सिद्धेश्वर दशरथ दौंड नाथ, चिरंजीव सार्थक कानिपनाथ दौंड. असा हा मोठाच्या मोठा परिवार, या सर्व परिवाराच्या निमित्ताने हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम म्हणजे वार्षिक श्राद्ध. वार्षिक श्राद्ध याचा अर्थ आहे की जो पण मनुष्य आलेला आहे तो मनुष्य जाणारच आहे, परंतु ज्याला पाठवलेले आहे एक दरबारातून मला, तिथूनच त्याची निवड होते इकडं जायचं का तिकडे जायचं. तर त्या यमराजच्या दरबारात म्हणा या पितृलोकामध्ये जायला म्हणा जीवाला 1 वर्ष पूर्ण लागतं. म्हणून आज तिथं त्यांचा एक न्यायनिवाडा होतो की म्हणजे ज्या घरात आले होते त्या घरातून पूर्ण रूपाने संबंध तोडून त्यांच्याद्वारा केलेल्या कर्माने प्रसन्न होऊन पुढची त्यांची यात्रा आजच्या दिवसात होती श्राद्धाच्या निमित्ताने. त्या निमित्ताने आपण आप्तेष्टांना भोजन, ब्राह्मणाच्या द्वारे विधिवत श्राद्ध कर्म असे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले होते. आता ब्राह्मणाच्या द्वारा विशेष जो विधी केला जातो तो विधी केल्यानंतर कोणी बोलतात की प्रश्न निर्माण होतो, श्राद्धाचं भोजन कोण करतो? आपणच करतो. इथंच लोक करतात. मग ते पितरांना कसं प्राप्त होतं? कारण 10 दिवसापर्यंत जे विधी केले जातो 10व्या दिवसापर्यंत ते प्रेत विधी बोलला जातो आणि 13वा जे आहे पितृविधी, म्हणजे 13व्यापासून जे वर्षभर जे केला जातो ते पितृकर्म म्हणतो. आणि त्या पितराच्या निमित्ताने आपण विधी करतो, भोजन आदी हे सर्व करतो. तर आजकालचे जे नवीन लोक आहेत, बाबा हे कसं काय पोचतोय? अनेक प्रकारचे शंका होतात. जसं तुम्हाला एक उदाहरण बिरबल आणि बादशाह. बिरबल लांब गोष्टीकडे उदाहरण होतं, अनेक असे उदाहरण होतं. बिरबल झाडाच्या खाली चूल पेटवलेले आहे आणि फार उंच झाडावरती काय ठेवलेलं आहे? हंडी ठेवलेली आहे आणि इथं चुलीवर आग घालत होतं. बादशाहने बिरबलला
बोलवणं पाठवलं. जो पण यायचा त्याला सांगायचे माझी खिचडी शिजते आहे, माझी खिचडी शिजल्यानंतर मी येईल. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2-4 तास झाले, तरी पण जे पण बोलवायला येतात त्यांच्या राजाला उत्तर तेच मिळतंय की ते खिचडी शिजत आहे आणि पूर्ण खिचडी शिजल्याशिवाय काही येत नाही. मग राजा चला बोले का रे खिचडी काय वेळ झाला, 7-8 घंटे खिचडी पकवतो. हो बोललो, का पकत नाही आहे? तर ते बोल चूल इथं आहे आणि पातेलं वगैरे वरती झाडाला, शिजेल कसं? मग राजा त्याला बोललं की जर त्याचं उदाहरण दुसरं आहे, हे खिचडी कशी शिजत नाही, पण ते बादशाला हे दुसरं उदाहरण होतं. ते बादशाह बोललं होतं की फार थंड पाण्यामध्ये राहायचं आणि ज्याला आग तापली नाही त्याला मी बक्षीस द्यायचं. पण त्यांनी थंडीत तिथं तापलं तर आग घरात लांब होती, तर तिथं त्याला बोलवतं की इथून आग तिथं जात नाही. पण हे उदाहरण एक सामान्य ह्या उदाहरणारूपाने लोक बोलतात की जसं खिचडी पकत नाही आहे तर आपण विधिविधानाने इथं श्राद्ध केल्यानंतर ते श्राद्ध देवतेला अन्न, इथं तर श्राद्ध देवतेला आपण ठेवतोच म्हणा, जे काय आपले रुद्र वसू जेवढे ब्राह्मण देवता आहेत त्यांना पिंडदान देतो सर्व. परंतु पितरांना कसं काय पोहोचेल असं तिथं शंका आहे. त्याचं उत्तर हे आहे गरुड पुराणामध्ये. गरुड पुराण काय आहे? प्रत्येक पुराणाचे एक काय असतात, एक ऐकणारे राहतात आणि एक बोलणारे राहतात. गरुड ऐकतात आणि विष्णू भगवान गरुडाची शंका समाधान वगैरे करतात. गरुडाने शंका केली, पितरवरती आहेत, स्वर्गात आहेत, स्वर्ग लोकातच पितृलोक आहे वेगळा. जसा स्वर्ग लोक आहे त्या स्वर्ग लोकातच वेगळ्या जागी पितृलोकांची कल्पना केलेली आहे. तर गरुडाने विचारलं की देवा इथं श्राद्ध केल्यानंतर वरती देवाला कसं काय पोचेल? त्याच्या निमित्ताने भगवान विष्णू गरुडाला सांगता सुंदर प्रश्नाचे उत्तर देतात. यदाहारा भवन्ति येते पितरो यत्र योनिषु तासु तासु तदाहारः श्राद्धान्नेन उपतिष्ठति. बोलते हैं यद आहारा भवन्ति येते पितरः, पितरांचं जे आहार आहे, यत्र योनिषु 84 लाख योनी, आपले पितर कुण्या योनीत आहेत ते काही माहीत नाही, कुठं गेलेले ते काही माहीत नाही. म्हणून गरुड पुराणामध्ये विष्णू भगवान गरुडाला सांगतात, हे गरुड, हे पक्षराज, येते पितरः यत्र यत्र योनिषु सन्ति, त्यांचे पितर ज्या योनीत आहेत तेथे तासु तासु तदाहारा भवति, त्या योनीमध्ये त्या पितरांना ते अन्न पोचलं. कशाच्या माध्यमातून? श्राद्धान्नेन एव उपतिष्ठति. म्हणजे श्राद्ध केल्यानंतर जे श्राद्धाचे देवता आहेत हे सर्व देवता काय करतात? त्या पितरांना पोचवण्याचं काम करतात. आणि पोचवण्याकरता कसं पोचवला जातो? आपल्याला काय दिसत तर नाहीच. दिसत नसल्यामुळं पूर्वपक्ष होतो की ठीक आहे, हे तर देवता मांडलेले आहेत, पिंडदान देतो, पण हे तिथं कसं काय पोचत असेल? तर त्याला विष्णू भगवान उदाहरण देतात. यथा गोसु प्रनष्टासु वत्सो विंदती मातरम, यथा गोसु प्रनष्टासु वत्सो विंदती मातरम तथा अन्नम नयते विप्रो जंतु यत्र अवतिष्ठति.
हे पक्षराज यथा गोसु प्रणष्टास. आता आपल्याला माहीत आहे, शहरातल्या लोकांना हे उदाहरण पटणार नाही. आपण सर्व गायी वगैरे पाळलेले आहात, परंतु आता तेवढी देशी गायी वगैरे नाही. पहिलं राजा लोक यज्ञामध्ये ब्राह्मणांना गाईच दान द्यायचे. त्यावेळेस गाईच दान भरपूर होतं. आता जसं मेंढरं आहेत, जेवढे काय मेंढरं आहेत तेवढे त्यावेळेस गायी राहायच्या. आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे मेंढरं आहेत त्या मेंढरापेक्षा पण काय राहायचे जास्ती. आता मेंढर पण कमी झाले ना, मेंढरच कमी. म्हणजे पहिलं सर्वाकडे गायी राहायचे. आपल्या आपल्या घरी भरपूर गायी राहायचे आणि गायीच्या कळप होता आणि तो कळप एकाएक वासरापासून लांब गायी पळून गेल्या. त्याला म्हणतात गायी इकडं तिकडं विखरल्या गेल्या, लांब लांब गायी गेल्या. तेव्हा त्या गायीचा वासरू नेमका आपल्याच गायीला जाऊन आपलं दूध पिते, दुसऱ्या गायीला कधी ते धरत. जसं गायीचं लहान वासरू लांब गोट्या जरी किती लांब गाया असल्या, भरपूर जरी गाया असल्या तर तुम्ही पहा, जे देशी गायीचं वासरू सोडल्याबरोबर नेमकं आपल्याच काही रूपी गायीचं दूध प्यायला जात आहे, दुसऱ्या गायीला कधी जात. तसं आजकाल तुम्ही माहित आहे की मेंढर भरपूर राहतात, सर्व मेंढर सारखेच राहतात, पण तो मेंढर चालवायला माहित नाही की हे माझी मेंढर. सर्व काळ्याच आहेत, त्या तेवढेच केस आहेत, ते तोंड तेवढंच आहे, काय अंतर आहे का? परंतु प्रत्येक तो मेंढर राखणाऱ्याला आपला मेंढर माहिती पडतंय का नाही? आणि प्रत्येक मेंढराचं एक जरी कोकरू म्हणा विसरलं तरी पण त्या दुसऱ्या कळपात पडत येत आहे का नाही? पडत. तसं विष्णू भगवान बोलतात गरुडाला, अरे गरुडा, शंका काय करतोस की आपल्या पितरांना तिथं श्राद्ध अन्न दिल्यानंतर, तर्पण केल्यानंतर या विधीने तिथं कसं जाईल अशी तू बिलकुल शंका करू नको. जसं ते वासरू निश्चित आपल्या आईला जाऊनच पितय, तसं आपण आपल्या पितरांना श्राद्ध केल्यानंतर ते अन्न त्यांना पोचतं. बरं, ते अन्न पोचलंय आणि ते प्रसन्न होतात. हे कशावरून? तर परत विष्णू भगवान सांगतात, एक फार सुंदर दृष्टांत देतात. जसं गरोदर माता, तिला डोहाळ जेवण म्हणतात ना, विषय 7-8 5-6 महिन्यापासून डोहाळा, तेव्हा ती आई अन्न खाती आणि अन्न खाल्यानंतर आपण पण तृप्त होती आणि आपल्या बाळाला पण तृप्त. तुम्हाला माहित आहे ना, तो वाढतो कशामुळे? तिच्या अन्नामुळे, तिच्या श्वासामुळे तो श्वास घेतो. म्हणजे आपण तृप्त होऊन त्या गर्भाला जसं तृप्त करते, तसं ब्राह्मणाच्या द्वारा विधिविधानाने श्राद्ध विधी केल्यानंतर जे श्राद्धाचे देवता आहेत ते देवता इथं स्वतः प्रसन्न होतात आणि तिथं पितर लोकांना पण प्रसन्न करतात. त्याच्याकरता विष्णू भगवान सुंदर असा श्लोक बोलतात, आत्मानं गुरुविण गर्भं मपि प्रीणाति वै यथा दोहतेन तथा देवाः श्राद्धैः स्वांश्च पितॄन् प्रीणाति. बोलते हैं गर्भिणी यथा आत्मानं प्रीणाति, प्रीणाति प्रसन्न कशाने? दोहोदे, अर्थात ते डोळ देवाने, विशेष अंडाने.
आपण प्रसन्न होती आणि आपल्या बाळांना प्रसन्न करतील, तसे देवा हा श्राद्धही जे ब्राह्मणाच्या द्वारा विधिविधानाने केलेलं, विधिविधानाने थोडंही आजकाल फार कठीण आहे, परंतु जरी मंत्र चुकला तरी पण आजकाल देव समजावून घेतो. तर म्हणजे तपेलं, आजकाल ब्राह्मणांना तसं काय मंत्र पूर्ण बोलता येत नाही, तरी पण देवता कुणाच्या अधीन आहेत? मंत्राच्या अधीन. आणि मंत्र कुणाच्या अधीन आहे? ब्राह्मणाच्या अधीन. ब्राह्मणच मंत्र म्हणणार आहे. मंत्र कोण म्हणणार? ब्राह्मण म्हणणार. आणि देवता कुणाच्या अधीन आहे? मंत्राच्या अधीन आहे. म्हणून तो ब्राह्मण दादा भटजी गुरु कसे जरी बोलले तरी पण मंत्र त्यांच्या अधीनच असल्यामुळे ते मंत्र जरूर कार्य केल्याशिवाय राहत नाही. कारण कधी कधी देवाला भोळी बाबडी भक्ती पण चांगली वाटते, कारण ते श्रद्धेने करतो आणि श्रद्धेला फार महत्त्व आहे. श्रद्धा ही एक अंतःकरणाचा भाव, आणि त्या श्रद्धेला अंतःकरणाच्या भावालाच काय म्हणतात? भक्ती म्हणतात. फार प्रेमाचा भोके सर्व देवता म्हणा, तुमच्याकडून काही दिलं तर त्यांना काही कमी नाही आहे, तुमचं धन त्यांना काही हे, फक्त तुमचा अंतःकरणाचा जो भाव आहे, जो मनाचा भाव आहे, त्या अंतःकरणाच्या भक्तीला, श्रद्धेला, प्रेमाला ते प्राप्त करतात. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात ना, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. आपली गोष्ट हीच आहे. आपल्याला वाटतं की देव काय बाजारचा भाजीपाला नाही देऊ, आणि आपण आजकाल देवाकरता फार कमी. पहिलं घरामध्ये जास्ती कुटुंब राहायचे, एकत्र परिवार राहायचा, तेव्हा म्हाताऱ्या बसून रात्री लहान मुलांना सुंदर अशा रामायणाच्या, महाभारतातल्या कुठल्या ना कुठल्या कथा सांगायच्या. जोपर्यंत भोजन बनवत नाही बाया, तोपर्यंत मुलांना या म्हातारे गोष्टी सांगायच्या, आणि त्या गोष्टीमुळं मुलांना संस्कार व्हायचे, आणि संस्कार होऊन त्यावेळेस भक्तीला पण त्यांना सुंदर रंग यायचा भक्तीचा. आता मुलांना एकत्रित कुटुंब नाही आहे, म्हणून लहान मुलांना सांभाळणारे कोणी नाहीतच. मग त्यांना सांभाळणारे कोण आहेत? मोबाईल. त्यांना सांभाळणारे मोबाईल झाले. मग आता नंतर थोडे मोठे झाल्यानंतर शाळा शिकताना ते भक्तीचे संस्कार युक्त राहतील का? कधीच नाही. तरी सांगायचे तात्पर्य, मनामध्ये भाव असल्याशिवाय कुठलंच कार्य सफल होत नाही आहे. परत एक प्रश्न येतो फार सुंदर. एक तरी श्राद्धाने तिथं पोचतंय, बोललं ठीक आहे. पोचल्यानंतर परत ते ग्रहण करून प्रसन्न होतात. मग गरुडजी प्रश्न करतात देवाला, देवा आपण बोलतोय की ते अन्न इतरांना प्राप्त पण होतंय, आणि परत कसं प्राप्त होतंय? जसं वासरू आपल्या गाईला जाऊन धरतंय तसं एकदम दिलेलं तर्पण म्हणा ते तिथं जाऊन पोचतं. मग ते खातात कसं? म्हणजे इथं जसं ती गर्भिणी माता आपण खाऊन आपल्या मुलांना प्रसन्न करते, तसं श्राद्ध देवता स्वतः प्रसन्न होऊन केलेल्या व्यक्तीच्या पितरांना पण ते प्रसन्न करते.
आणि ते पितर प्रसन्न झाल्यानंतरच आपलं घर सुखाने राहतो, अन्यथा राहत नाहीये. मग अनेक प्रकारचे दोष सांगत असतात, हे दोष आहे, ते दोष आहे, पितृदोष आहे, ते विधिविधानाने केलेलं आहे. मग गरुडजी विचार करतात, आजकाल जे लोक आहेत ते लोक बोलू शकतात, हे पितर बोलतात, परंतु आजकाल पितरांना कोणी पाहिलंय का? नाही, कोणी पाहिलंय का असं प्रमाण आहे का? गरुडच्या मुखातून भगवंताला प्रश्न. मग भगवान विष्णू बोलतात, हो, रामायणात दृष्टांत आहे, गरुड पुराणामध्ये दृष्टांत तेच आहे, परंतु स्थान वेगळं वेगळं. प्रारब्ध आहे ना, कर्मे राम वनवासाने. दशरथ कर्माने पंचत्वामध्ये विलीन झाला, सीताचा वियोग कर्माने झाला, रावण कर्माने केला. हे प्रारब्ध कर्म कुणाला चुकत नाही. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तैर दुःखर न लिप्पेरन न लराम विधिष्ठिर. पंचदशीमध्ये श्लोक आलेला आहे, अन्यत्र पण श्लोक. अवश्यम भावी भावाना, जे आपल्या जीवनामध्ये जे होणारं निश्चित आहे, भवितव्य आहे, कारण आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे त्याला म्हणतात अवश्यम भावी भाव. अवश्यम भावी भाव म्हणजे जे होणार त्याला कोणी चुकवू शकत, मोठे मोठे लोकांनी चुकवू शकलं नाही. नल आहे, युधिष्ठिर आहे, राम आहे, हे सर्व देवता कोटीचे लोक आहेत, कोणी सामान्य नाही. धर्मराजाला माहिती नव्हतं का दूध खेळल्यानंतर काय होतंय, पण खेळायचं नव्हतं. नरराजाची हीच कथा. आणि रामाची सकाळी उठून अभिषेकाची तयारी होणार होती, रात्री सर्व तयारी केलेली आहे, अयोध्या सर्व सजलेली आहे. कशा करता? सकाळी रामाचं काय होणार आहे? राज्याभिषेक होणार. आणि राज्याभिषेक न होता कुठं जावं लागलं? वनाला. आणि ते पण वनाला असं नाही की सामान्य रूपाने नाही, वडाच्या झाडाचं दूध आणलं गेलं, वलकल घालावं लागलं. म्हणजे जे पोशाख राजपोशाख होता ते सर्व सोडून सामान्य केसकरणी जटा करून निघावं लागलं रामाला. याला म्हणतात भवितव्य, म्हणजे देवाला चुकत नाही. असंभव हे मृगस्य जन्म तथापि रामो लुलुबे मृगाय प्राय समापन्न विपत्ती काले धीयोपि पुंसा मरणी भवन. असंभव हे मृगस्य जन्म, हे म्हणे सोन्याचे मृग इथंच मारलं गेलं. नांदूर मध्यमेश्वरला काय ब्रिगेश्वर आहे मंदिर आहे का, व्याघ ब्रिगेश्वर, इथंच पंचवटीच्या नंतर तिथून पाठीमाग पळालेले राम हरणाच्या पाठीमाग. सोन्याचं हरिण होत नाहीये हे काय सीतेला माहिती नव्हतं का? रामाला माहिती नव्हतं का? आणि सीतेला हरणाचं सोन्याचं हरिण आहे आणि त्या सोन्याच्या हरणाचं कातडं जर काढलं तर चोळी कशाची होईल? सोन्याची चोळी होईल. ही तिची इच्छा आहे. आणि रामाला माहित नाही का, जो सर्वांना जन्म देणार आहे, सर्वांना पालन करणार आहे, माहिती असताही नीतिकार बोलतात समापन्न विपत्ती काले. काही अशी विपत्तीचे संकटाचा काल येतो त्यावेळेस धियो पुंसा मरणी भवन्ति. किती मोठा बुद्धिमान असला तरी पण त्याची पण बुद्धी त्यावेळेस काय होती?
भ्रष्ट झाल्यासारखं. म्हणून संकटाच्या वेळेस काय करावं ते कळत नाही आहे. म्हणून काही असे संकट काळ येतात की त्यावेळेस करू नये ते केलं जातं, होऊ नये ते होऊन जातं. मग आपण डोक्याला हात लावतो, अरे हे कसं काय झालं, असं बोलणं नसतं तर बरं झालं असतं, असं केलं नसतं तर बरं झालं असतं. परंतु त्यावेळेस ती वेळच अशी आलेली असते की त्यावेळेस काहीच कळायला मार्ग नाही. म्हणून कबीरदास आदी बोलतात ना, अब चिड़िया चुग गए खेत, अब पछताए क्या हो. चिड़िया चुग गए खेत, चिड़िया म्हणजे पक्षी. आजकाल आपण बाजी पण करत नाही, कमीच. पहिलं हे ज्वारी राहायचं आणि ज्वारी हुरड्यात आल्यानंतर पाखरं, आणि त्या पाखरं राखण्याकरता काय वावडी म्हणतात, आठवडा म्हणतात, मोठ्याच्या मोठं माच त्याच्यावरती गोपनीत फिरवायचं. आणि जर पाखरं राखले नाहीत, पिशा सुरू जातील का नाही, कणसं राहतील का. आताच्या लोकांना कणसं माहीत आणि पिशा माहीत. कणसं पिशा दाण्याने भरलेले टपोरे कणसं राहायचे. जर सर्व पाखरं खाऊन गेले आणि नंतर गेला पाखर राखायला, तर राखलेल्याचं काय फळ मिळेल का. पाखरं खाऊन जाण्याच्या पहिलं पाखरं राखलं तर पीक हातात येतंय, अन्यथा येत नाही. तसंच काही संकट यायच्या पहिलंच सावधान झालं पाहिजे, तेव्हा काम होतं. तर सांगायचं तात्पर्य की गरुडाने विचारलंय की हे श्राद्ध करतो, श्राद्ध केल्यानंतर पितरांना पोचतंय आणि परत पितर त्याच्याने प्रसन्न होऊन आपल्या कुळाला केलेल्या कर्माने त्यांना आशीर्वाद देऊन तिथून मुक्त होतात असं आपण बोलतो. परंतु कोणी पाहिलं का, गरुडाचा प्रश्न. विष्णू भगवान उत्तर देतात, जेव्हा रामचंद्र भगवंताला वनवास पत्करावा लागला आणि वनवास करत 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 पुष्कर तीर्थामध्ये आले. गरुड पुराणामध्ये पुष्कर तीर्थाचं वर्णन आहे, दुसरीकडे चित्रकूटाचं वर्णन. चित्रकूटात तुम्ही कधी जाऊन आला असाल, फार सुंदर चित्रकूट डोंगर आहे, तिथं तळा आहे, नदी आहे छोटीशी, फार सुंदर चित्रकूट. त्या चित्रकूटामध्ये रामचंद्र भगवान आलेले आहे. दशरथ महाराजाला जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. वार्षिक श्राद्ध करायचं होतं. रामाने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, परवा दिवशी आपल्या पितरांचं पूजन करायचं आहे, श्राद्ध भोजन द्यायचं आहे. तर आजपासून 2 दिवसात तुम्ही जंगलातले फळं गोळा. सीते मातेने लक्ष्मणाने फळं एकत्रित केलेले आहेत आणि रामचंद्र प्रभूने चित्रकूटात त्यावेळेस अनेक ऋषी लोक राहत होते, त्या सर्व ऋषींना निमंत्रण दिलेले श्राद्धाच्या भोजनाकरता. निश्चित दिवशी श्राद्धाचा दिवस आला. 2 दिवसाच्या नंतर ज्या ज्या ऋषी लोकांना निमंत्रण दिले होते ते सर्व ऋषी येत होते. ऋषी आलेले. सीतेने फळं घेऊन वाड्याला चालली, तर त्याच्यामध्ये 3 पितर त्यांचे दशरथ महाराज आणि दुसरे 2 प्रत्यक्ष दिसले. दशरथ महाराज त्याच राजवेशामध्ये दिसलेले आहेत
ताटावर म्हणजे पात्रावर पत्रावळ्यावर हातानेच पानाची पत्रावळ्या करायची त्यावेळेस. आज पण तुम्ही पत्रावळ्या देते, आज हे प्लास्टिक पत्रावळ्या वेगळे आहेत. तिकडं UP-मध्ये आज पण त्या पानाच्या पत्रावळ्या चालतात सर. त्या पत्रावळ्यावरती जसं हळ ठेवायला गेली आणि तुरंत दशरथ महाराज दर्शन केली आणि तुरंत तिथून पळून गेली सीता. राम आणि लक्ष्मणाने सीता गायब झालेली आहे आणि दोघांनी सुंदर असं फळ आहे, केलेलं अन्न आहे, सर्व ऋषी लोकांना खाऊ घातलेलं आहे. सर्व ऋषी लोक खाऊन गेले आणि खाऊन गेल्यानंतर सीता प्रगट झाली. सीतेला रामाने विचारलं, सीते आज आपल्या इथं सर्व ऋषी लोक आले होते आणि श्राद्धाचं भोजन आपण त्यांना देत होतो आणि तू अचानक का गायब झालीस? तर तेव्हा सीता बोलती, हे नाव, मी जसंच वाडाला गेले तेव्हा मला दशरथ महाराजांचं दर्शन झालं, आपल्याच कुळातले दोघांचं दर्शन झालं. दशरथ महाराजाला पाहिल्यानंतर मनात तर आनंद झाला होता, कारण ते साक्षात सर्व आभूषणाने युक्त होते आणि त्यांच्या समोर पानाचं पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यात वाढणार आणि माझं शरीर वलकल नेसलेलं आहे, म्हणून मला लाज वाटली आणि मी तिथून गायब झालो. कारण दशरथ महाराजांना माझ्या हातनं खाऊन प्रसन्नता पण कदाचित झाली नसते. कारण का, मी त्यांना चांदीच्या ताटात, चांदीच्या वाट्यात, चांदीचे चम्मच अशा पात्रामध्ये पंचपक्वान्नाचं भोजन मी वाढत राहायचे आणि आज या पानाच्या पात्रामध्ये अनेक फळं त्यांना खाऊ घालण्याची माझी काय झाली, हिंमत नाही झाली, म्हणून मी तो पळून गेलो. हा रामायणातला आणि गरुड पुराणातला भाग. मी सांगायचं तात्पर्य, आजकाल लोक काय पितृपक्षी पडलं, काय श्राद्ध पडलेलं आहे, अशी एक मानसिकता आजकाल होऊन गेली. कारण का, शास्त्राचं आपल्याला वाचन करत नाहीये आणि ऐकत पण नाही. ऐकवणारे आहेत परंतु ऐकणारे पाहिजेत का? म्हणून तुकाराम महाराज काय बोलले, वाजतसे भूक कोणी ना ऐकती काणी. हाका मारून सांगतात भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं नाव घेतल्यानंतर हे सर्व कळतंय. जोपर्यंत भगवंताचं नाव लोकाला येत नाहीये तोपर्यंत शास्त्र श्रवण करण्याची इच्छा पण होत नाही. जिथं आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्याची गोडी लागली की तुम्हाला शास्त्राची पण गोडी लागली, म्हणजे ऐकण्याची गोडी लागली की शास्त्र कुणी ना कुणी सांगणारे असले की त्यांचं पण आपल्याला ऐकायला बरोबर. परंतु आपल्याला नाव घ्यायला वेळ नाही बोलतो. अरे दळिता कांडिता जेविता गेली, राम वेळोवेळा आम्ही कधी पण चलता फिरता. आपल्याला यज्ञ करता येत नाहीये, कारण आजकाल यज्ञ करण्याकरता सामग्री पण तेवढी शुद्ध नाहीये. कोणची सामग्री शुद्ध नाही, त्याला तुपापासून ते अन्नापर्यंत जव तीळ वगैरे सर्व. परंतु ते यज्ञ आपण जरी नाही केलं तरी फार सुंदर यज्ञ आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ होतो पाऊला पाऊल. नाम घेता वाट चाली, आपण जेवढे काही पाऊल टाकतो
एका नामापाठीमागे एक एक पाऊल टाकत जावा, तर तेवढे तुमचे काय होता येत. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याला शास्त्र सांगतंय, गरुड पुराण म्हणा, रामायण म्हणा, हे सर्व सांगतंय की विधिविधानाने आपल्या पूर्वजांचं तर्पण, पिंडदान, श्राद्ध आदी हे सर्व केलं पाहिजे. कारण त्यांच्या मुळात आपण इथं आलो. त्याने आपणाला जर जन्म दिला नसता तर हा संसार पाहिला असता का? आजकाल परिस्थिती फार विचित्र आहे. कित्येक हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर कित्येक लहानपणीच मुलं बाजूला आईच्या उदरातून पडलेले, त्याला किती दुःख होत आणि आपल्याला किती सुख. म्हणून ज्या माता पित्याने आपल्याला जन्माला दिलं तर त्यांचं श्राद्ध कर्म, पितृकर्म हे अवश्य केलं पाहिजे. आणि ते प्रसन्न झाले तर आपला संसार सुखाचा होतो, अन्यथा आपला संसार दुःखाचा होतो. हे तुम्हाला गरुड पुराण त्याच्याच बोलतंय की सीतेने दशरथाला पाहिलं तर याच्यावरती श्लोक विष्णू भगवान बोलतात गरुडाला, हे गरुडा, निमंत्रितासु ये विप्राः श्राद्धेषु पूर्वदिने खगाः प्रविश्य पितरस्तेषु भुक्त्वा यान्ति स्वम् आलयम्. निमंत्रितासु ये विप्राः, ये विप्राः निमंत्रण. जसं रामाने जाऊन ऋषी लोकांना निमंत्रण, तसं आपण श्राद्धाला निमंत्रण देतो का नाही? श्राद्धाच्या दिवशी अमुक दिवशी श्राद्ध आहे, त्या तुम्ही श्राद्धाला या. इथं विष्णू भगवान सांगतात, गरुडा, ज्या लोकांना निमंत्रण दिलेलं आहे, निमंत्रण दिलेलं कधी? श्राद्धाच्या पहिलं जे निमंत्रण दिलेलं आहे, ज्या दिवशी निमंत्रण दिलं खगमणी पक्षी गरुडराज, हे गरुडराज, त्याच दिवशी तेषु पितराः प्रविष्टाः. ज्या दिवशी आपण निमंत्रण देतो का नाही, तेव्हाच पितृलोकातले पितर म्हणा, स्वर्गातले पितर म्हणा, ज्यांना ज्यांना निमंत्रण देतो त्यांच्या शरीरामध्ये ते प्रवेश करतात आणि ते पितर त्यांच्या माध्यमातून येतात. भुक्त्वा स्वम् आलयम् यान्ति, भोजन करून आपल्या आपल्या निवासस्थानाला जातात. आपल्याला वाटतं की ब्राह्मणांना ह्याला निमंत्रण देतो, आपल्या व्यक्तींना, आपल्या पाहुण्यांना निमंत्रण देतो असं आपल्याला वाटतं. परंतु त्या निमंत्रण दिलेल्या पाहुण्यांच्या शरीरामध्ये आपले पितर येतात आणि त्यांच्या माध्यमातून ते खाऊन जातात. असं गरुड पुराणामध्ये सुंदर विष्णू भगवान सांगतात. जसं हे उदाहरण नाथ महाराजांचं वर्णन तुम्हाला माहितच आहे. नाथ महाराज आपल्या पितरांना जेवण घालायचं होतं. सुंदर असं श्राद्धाचं पक्वान्न केलेलं आहे, श्राद्धाचं भोजन केलेलं आहे. नेम असतो पहिलं ब्राह्मणांना जेवू घालणे आणि नंतर आलेल्या लोकांना जेवण. नाथ महाराजांच्या घरी सुंदर श्राद्धाच्या निमित्ताने भोजन बनत होतं. अजून ब्राह्मण जेवण करायच्या पहिलं अजून ब्राह्मण आले पण नव्हते. एखाद येत होता तोपर्यंत दुसऱ्या लोकांना खाऊ घातलं जात आहे. सर्वजण बोला आम्हाला खायला जायचंच नाही, आम्हाला खायला जायचंच नाही. तरी कोणी बोला अरे तिथं आवाज तरी येतोय, श्लोक तर बोलतात, सुंदर श्लोक बोलतात, वेदाचे मंत्र घोषवतात. हे सामान्य लोक तर काय बोलू शकत नाहीत. खिडकीतून जाऊन पाहिलं तर जे ब्राह्मण लोक आहेत ना ते सर्व, ज्या कारण ब्राह्मणाला दिलं होतं, मग सर्व पितर, सर्व ब्राह्मणाचे पितर तिथे जेवायला बसले. आणि जेवत कोण होते? सामान्य लोक.
आणि त्या ब्राह्मणांना कोण दिसायचे? आपले लोक दिसायचे. हा विष्णू भगवान सांगतात की ज्यांना ज्यांना आपण निमंत्रण देतो त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये आपले पितर प्रवेश करतात आणि ते जेवून जातात. हे नाम. आणि दुसरं तिथंच पैठणमध्ये माऊलीला निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई, सोपान काका तिघांना सोडून, चारी भावंडाला सोडून आई वडील तापी नदीला देहांत प्रायश्चित्ता करता गेले. आणि चौघा भावंडाला काय द्यायचं होतं? यज्ञोपवीत संस्कार करण्याकरता अधिकार. यज्ञोपवीत संस्कार ब्राह्मणाला मौंजी बंधन म्हणतात. मौंजी बंधन म्हणा, यज्ञोपवीत संस्कार म्हणा ब्राह्मणाचा. तुम्हाला सर्व इतिहास माहित आहे, पण फक्त थोडा संक्षिप्त तो इतिहास सांगायचा आहे की जिथं पंडित ब्राह्मण आपल्याला पैठणमध्ये गेले चारीच्या चारी, आणि ज्या पंडिताच्या घरी उतरले होते, राहिले होते, ते पंडितजी, ते ब्राह्मण भटजी वडिलाचे मित्र, त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की भाऊ, यांच्या यज्ञोपवीताचे जे कार्यक्रम आहे त्याला परवानगी आपल्याला द्यायची आहे, त्याच्याकरता सभा वगैरे बसवायचे आहे. पण तेवढ्यात श्राद्ध पक्ष होतं आणि त्यांच्या घरी श्राद्धाच्या भोजनाकरता त्या ग्रस्ताने सर्व ब्राह्मणांना म्हटलं. सर्व ब्राह्मण बोलले अजून आपण ज्या मुलांचा यज्ञोपवीत संस्कार करण्याकरता अधिकार दिला नाही आहे, आणि अजून ते सामान्य लोक, आणि अशा लोकांना, 4 भावंडांना हे भटजी आपल्या घरात ठेवलेले आहेत, आणि आपण तिथे जाऊन भोजन कसं करायचं? परंतु त्यांनी चिंता केली. माऊलीने, नाताने माऊली बोलली, चिंता करू नका काका, जे येणार नाहीत बोलतात ते सर्व येतील. तुम्ही आपलं पत्र वाढवा टाका. वेळ झालेली आहे. कोणी येत नव्हतं ब्राह्मण लोक. का? माऊलीला वाळीत टाकलेलं होतं ना. 4 भावंड वाळीत असल्यामुळं त्या वाडीतल्या लोकांना त्या ब्राह्मणाने आपल्या घरी ठेवलेले आहे. तर अशा घरचं अन्न आपण का खावं असं ब्राह्मण लोकांना वाटत होतं. आणि माऊलीने बोलले होते त्यात आजोबांना, तुम्ही चिंता करू नका, अन्न शिजलंय ना, पत्रावर टाका. पत्र टाकलेले आहेत. आणि माऊलीने प्रार्थना केली. सर्व पितर लोक बसले जेवण, आणि तिथं पण जे वेदांचे जयघोष चालू झाला, आणि सर्व ब्राह्मणाने प्रत्यक्ष पाहिले की आपले आपले पितर येऊन इथं काय करतात? भोजन करतात. तर सांगायचं तात्पर्य की आपल्याला जे शास्त्र सांगतंय ते शास्त्राप्रमाणे कर्म केलं पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणते कार्य व्यवस्थित. कार्य काय आहे? कार्य म्हणजे जे कर्तव्य काय केलं पाहिजे, अकार्य म्हणजे काय नाही केलं पाहिजे, याविषयी सांगणारे एकमात्र कोण आहे? शास्त्र. आणि शास्त्र काय दुसरं नाही आहे, फक्त एक विधान आहे. जसं रामचंद्र भगवंताला, ते उदाहरण, रामचंद्र ज्या वेळेस लक्ष्मणाने इंद्रची तलवार उडवली, इंद्रची तलवार मारल्यानंतर ते मुंडकं गेलं. सुलोचना काय तिच्या पत्नीची, इंद्रीच्या पत्नीचं नाव, तिच्या घरासमोर जाऊन पडलं. युद्धात मुंडकं उडवलेलं आहे आणि जाऊन पडतंय कुठं? आपल्या पत्नीच्या समोर दारात. तिने पाहते, अरे धड तिथं आहे आणि केवळ मुंडकं इथं आहे.
शिर इथं आहे, तर ती शिर तिथं घेऊन जाते. मुंडकच तिला बोलतंय, ती बोलत असती, हे कसं काय झालं, असं झालं नाही पाहिजे. ते मुंडका बोलतं, अरे कोणी केलं नाही आहे, तुझ्या बापाने केलेलं. कोण केलेलं आहे? तुझ्या बापानेच मारलेलं आहे, मुंडका बोलतोय. म्हणजे इंद्रीचा जी बायको आहे त्या पहिल्या जन्मामध्ये लक्ष्मणाची मुलगी, तुझ्या बापानेच मारलेलं आहे. लक्ष्मणाला पण कळतंय, हे फार मोठी चुकी झाली, फार मोठी चुकी. म्हणे आता निर्णय कसं करायचा, उठवू शकत होते रामचंद्र भगवान, एवढी शक्ती होती. रामचंद्र भगवान बोलले की दुःख करायचं काय कारण नाही आहे, ह्याला शिर जोडा. ठीक आहे. तोपर्यंत हनुमानजी आले, देवा तस्मात शास्त्र प्रमाण, तुम्ही शास्त्रानुसार चालताय ना? बोला हो, शास्त्रानुसार चालतो. मग तुमचं संविधान कोण लिहिले आहे? वाल्मिकांनी लिहिले ना? बोलिले वाल्मिक तैसेची चालीन, वर्तनी दाखवीन नाम. जर तुम्ही संविधानानुसार चालणार आहात तर तुमच्या संविधानामध्ये लक्ष्मणाने इंद्रजिताला मारलेल्याचे वर्णन आहे, परंतु इंद्रजिताला जिवंत केलेल्याचं वर्णन नाही. जर तुम्ही हा जिवंत केला तर तुमच्या संविधानाच्या विरुद्ध होईल का नाही? नाही. सांगायचं तात्पर्य, जे शास्त्र मर्यादा आहे त्या शास्त्राची मर्यादा कधीच तुटली गेली नाही पाहिजे. हा म्हणे श्राद्धाचं तुम्हाला बोलत होतो, ज्यावेळेस भीष्म पितामह देवव्रतात होते, पहिलं नाव देवव्रत आहे, अनंतर एक प्रतिज्ञा केली पोळ्याच्या समोर की बाबा तू माझ्या वडिलाला तुझ्या मुलीचा हात दे. मत्स्यगंधा पण आहे, अनेक सत्यवती पण आहे, तो हात दे. नाही नाही नाही, तू तिचा त्या मोठा मुलगा आहे शंतनूचा, आणि तुझाच मुलगा गादीवरती वगैरे बसेल म्हणून मी माझी मुलगी देणार. तर तेव्हा भीष्माने देवव्रताने प्रतिज्ञा केली की मी जीवनभर ब्रह्मचर्याचे व्रत पालन करेन, मी लग्न करणारच नाहीये, असं जेव्हा प्रतिज्ञा केली, आणि त्या प्रतिज्ञा केल्यानंतर वरून आकाशातून पुष्प पडले. म्हणून त्या देवव्रताचं नाव भीष्म, म्हणजे कठीण प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव काय पडलं? भीष्म. भीष्म म्हणजे भयंकर, म्हणजे भयंकर प्रतिज्ञा, अशी भयंकर प्रतिज्ञा करणारे त्याचं नाव भीष्म. ती भीष्म ज्यावेळेस श्राद्ध करण्याकरता बसलेले आहे, पिंडदान देण्याकरता, तर साक्षात शंतनूचा हात वरती आला, हातात देण्याकरता. पाहिलं शंतनू बोलतो, दे पुत्र मला, माझ्या हातात तुझं भोजन पिंडदान. तेव्हा भीष्माने विचारलं पंडित लोकांना, आता आपण श्राद्ध करण्याकरता तयार आहे आणि पिताजी साक्षात हात केलेले आहेत पिंड ग्रहण करण्याकरता, श्राद्धाचं भोजन ग्रहण करण्याकरता, तर अशा परिस्थितीमध्ये काय मी त्यांच्या हातात पिंडदान देऊ शकतो का? भीष्माने विचारलं. तेव्हा पंडित लोकांनी सांगितलं, देवव्रत भीष्मा, आज तू जर तुझ्या पितरांच्या हातात पिंड दिला तर हीच परंपरा चालेल की दुसऱ्या ब्राह्मणाला बोलतील की माझा पण बाप दादा माझे आजोबा येतील तेव्हा मी पिंडदान करेन, अशी परंपरा पडेल आणि चुकीची परंपरा पडेल. तू सात्विक, तुझी भीष्म प्रतिज्ञा होती म्हणून तुला त्यांनी वरदान पण दिलं, जो आपल्याकरता
भर जवानी दान देतो पित्याला, आणि अशा पित्याने किती मोठा आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद? इच्छा मृत्यू. कोणी बोलू शकत, देऊ शकत नाही आहे की बाळा, हे मुला, हे पुत्र, तू माझ्याकरता आजीवन ब्रह्मचारी राहिलास म्हणून मी तुला आशीर्वाद देतो. तुला इच्छा असेल तेव्हाच मरशील, तुला दुसरा कोणी मारणार, म्हणजे तुझी इच्छा असेल तर, अन्यथा नाही. पाप किती मोठा. तसंच गुरु द्रोणाचार्याला पण होतं. गुरु द्रोणाचार्य जोपर्यंत हातातलं शस्त्र स्वतः खाली टाकत नाही तोपर्यंत त्यांना कोणीच हरवू शकत नव्हतं. अशी काय म्हणतात, द्रोण, असे भीष्म, काय मग आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले. आईची इच्छा होती, दुर्योधनाची इच्छा होती ना, माझा अंग वज्र जर केलं तर मी मरणारच नाही. वज्राचा अंग करण्याकरता गांधारीच्या समोर गेला ना, आणि जाताना एक फुलाची लंगोटी तरी दिलीच होती. कोण? कृष्ण भगवान. कारण इच्छा सांगायचं तात्पर्य की भगवंताची जी इच्छा असते ना, आपण कितीही म्हटलो की आपण मरणार नाही आहे, परंतु आपणाला मेल्याशिवाय गती पण नाही. म्हणजे सांगायचं मला एवढं होतं की ज्या भीष्म पितामहाने आपल्या वडिलांना पिंड द्यावं इतकी त्यांची काय होती, शक्ती होती, सामर्थ्य होतं, परंतु झालं नाहीये. का झालं नाहीये? काय? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला जावा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण आपण अनेक दृष्टांताच्या माध्यमातून
पिंडदान हे केलं पाहिजे, श्राद्ध कर्म हे केलं पाहिजे आणि ह्या श्राद्ध कर्माने आपले पितरलोक प्रसन्न होतात। राहिली गोष्ट, जो व्यक्ती गेलेले आहे त्या व्यक्तीविषयी आपण खेद करतो, परंतु शास्त्र सांगतंय उपजे ते नासे नाशिले ते पुनरक्ती दिशे जैसे घटिका यंत्रगा आणि जातस्य ध्रुव मृत्यू ह्या श्लोकात नव्हे, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्य अर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि। पा आलेला आहे तो जाणार का, जो पण आलेला आहे त्याला एक दिवस जावंच लागतं। म्हणून येणंच जर झालं नाहीये तर जाणं होत नाही। म्हणून मानव शरीर कशा करता भेटलेले, येणंच नाहीये ह्याच्या करता भेटलेलं। मानव शरीर कशा करता भेटलेलं, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम, जिथं गेल्यानंतर पुन्हा यायचंच नाही अशी स्थिती करता हे मानव शरीर भेटलेलं। परंतु सर्वाची तर ही स्थिती होत नाही। म्हणे यदगत्वानं याचा अर्थ आहे की मुक्ती करता, जीवनमुक्त होण्याकरता याच देही याची डोळा भोगू जीवन मुक्तीचा सोहळा। हे कुण्या जन्मामध्ये मिळत आहे, मनुष्य जन्मामध्ये। दुसऱ्या जन्मामध्ये आहे का, दुसरे मनुष्य, दुसरे पशु पक्षी माणसं, याच्यामध्ये खाणं पिणं झोपणं आनंद घेणे हे सर्व समानच आहे। आहार निद्रा भय मैथुनंच समानम एतत् पशुभिर्नराणाम्। ज्ञानवितेषम् अधिकम् इष्यते ज्ञानेन हीना पशुभिर्समाः। चार क्रिया पशु पक्षी सर्वांमध्ये आणि माणसामध्ये, परंतु एक क्रिया त्या पशु पक्ष्यामध्ये नाही आहे, त्याचं नाव आहे ज्ञान। आता पहा, वाटेने जाताना गाई कुत्रे शेळ्या कुठे आपलं ध्येयधर्म करतील, त्यांना काय ज्ञान आहे का, अरे रोडवरती आपण आपला ध्येयधर्म केलं नाही पाहिजे, लोक नावं ठेवतील असं काही त्यांना वाटतंय का, आणि माणूस करू शकेल का? याला म्हणतात ज्ञानमेतेषम् अधिकम् इष्यते। केवळ मनुष्यामध्ये ज्ञान आहे, ज्ञान अधिक असल्यामुळं त्याला मनुष्य म्हणतात। अन्यथा पशु ज्ञानेन हीना पशुभिर समान। जर त्याच्याकडे हे ज्ञान जर नसेल तर त्याला पशु म्हणावं। येषां न विद्या तर तपोनदानं, फार सुंदर श्लोक आहे ना। येषां विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगांश्चरन्ति। ते भूमिभारभूता, ज्यांना ज्ञान नहीं है, तप नहीं है, गुण नहीं है, दैवी गुण ज्याच्या अंगात नाही आहे, काय करावं काय नाही करावं असं ज्ञान त्याच्यामध्ये नाही आहे, ते ह्या जमिनीला काय आहे, भार आहे। मग कसे आहे ते, मनुष्य रूपेण मृगांश्चरन्ति। मनुष्य रूपेण म्हणजे माणसाच्या रूपाने, मृगांश्चरन्ति मृग म्हणजे पक्षी, पशु पशुच्या रूपाने चरतोय। म्हणून कधी कधी बोलतो, अरे काय पशुसारखं वागतो भल्या माणसा, कुठं माणुसकी आहे का तुझ्यात, थोडी माणुसकी राहू दे। याचा अर्थ काय, मनुष्य होणं पण फार कठीण आहे। म्हणून बोलतात ना,
दुर्लभम त्रयमेवेत मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. शंकराचार्याची एक विवेक चूडामणी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पहिलंच लिहिले दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. दिसतो आपण मनुष्य, परंतु जर शास्त्राचं ज्ञान आपल्याकडे नाही आहे तर आपण केवळ म्हणायचे माणसं आहोत, परंतु मनुष्य मनुष्यता त्याला म्हणतात की दैवी गुणाने युक्त होतो. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजित, या संसाराला जो भीतो आणि देवाला जो शरण जातो त्याचं नाव आहे मनुष्य. म्हणजे देवाला शरण गेल्यानंतर मग बोलतो की काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा. याला म्हणतात मुमुक्षत्व. मुमुक्षाचा मुक्त होण्याची इच्छा, आणि मुक्त होण्याची इच्छा झाल्यानंतर महापुरुषाचा आश्रय भेटतो. जसं झाडाला फळ लागलेले आहे, आंबा म्हणा पेरू म्हणा, पिकाला जर आले नाहीत, पाडाला जर ते आले नाहीत, तोपर्यंत राघव दादा येत नाही. आणि जसा आंबा पाडाला आलेला आहे, पेरू पिकायला लागलेले आहे, तर त्यावेळेस पोपटाला निमंत्रण द्यायची आवश्यकता आहे का? स्वतःच. म्हणून आपण आपला उद्धार करण्याकरता आपण आपली योग्यता करून घेतली पाहिजे. कारण आपल्या जरी योग्यता नसेल तर आपला गुरु भेटतील, सामान्य रूपी गुरु भेटतील, परंतु मुक्त करणारे गुरु भेटणार नाही. योग्यता पाहिजे ना. तर सांगायचं तात्पर्य जे उपजे ते नासे. नासे म्हणजे मरणार आहे, मरण निश्चित आहे. मृत्यू जरी निश्चित असली, परंतु कसं मरावं हे आपल्या हातात आहे. मरण आपल्या हातात नाही आहे, परंतु कसं मरावं हे आपल्या हातात. कारण का, जो जन्माला आलेला आहे तो एक दिवस काय करणार आहे? जाणारच. परंतु कसं जावं हे आपल्या हातात. का आपल्या हातात नाही आहे? आपण आपल्या हातात याच्याकरता आहे की मृत्यू सुधारणं आपल्या हातात. मृत्यू येणं आपल्या हातात नाही आहे, परंतु मृत्यू सुधारणं आपल्या हातात. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितला काय होणार होता? मृत्यू येणार होता. 7 दिवसात राजा परीक्षितला मृत्यू होणार होता. 7व्या दिवशी राजा परीक्षिताला सुखदेवाने विचारलं, राजन आणखीन काय ऐकायचं आहे का? किती दिवस भागवत ऐकलं? 7 दिवस. 7 दिवस ऐकल्यानंतर 7व्या दिवशी सुखदेव महाराज राजा परीक्षितला बोलतात, आणखीन काय ऐकायचं? नाही बोलू, तुमच्या मुखावाट ऐकून मी माझ्या ब्रह्मस्थितीमध्ये आता स्थित आहे. आता मला मृत्यू नाही आहे. अहम ब्रह्मास्मी. मी तो वासुदेव तत्वता. मी वासुदेव म्हणजे मी आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे. आता मला तक्षक काही करू शकत नाही. तक्षक कुणाला करतो? स्थूल शरीराला करतो. आता या गाड्या दिसतात तुमच्या, गाडीची बॉडी वेगळी आहे, गाडीचं इंजन वेगळं आहे, आणि इंजन चालवण्याकरता इंधन वेगळं. 3 वस्तू आहेत का नाही? इंधन, इंजन आणि बॉडी. बॉडी नसली तर, गाडीची बॉडी जर नसेल तर काही कामाची आहे का? त्या बॉडीमध्ये इंजन असेल तर काही कामाचं आहे का? जर इंजनाला इंधन नसेल तर काही कामाचं आहे का? इंधन पण पाहिजे. इंधनमध्ये तुमचं पेट्रोल म्हणा, डिझेल जे काय आहे ते इंधन पाहिजे, आणि इंजन पाहिजे, बॉडी. हे स्थूल शरीर काय आहे? बॉडी आहे. स्थूल शरीर काय आहे? बॉडी. आणि हा
स्थूल शरीर बॉडीमध्ये कोण आहे? सूक्ष्म शरीर. बॉडी नष्ट होती, शरीर इथंच पडलेलं असतंय. जसं आजकाल मुंबईमध्ये वगैरे का कुठे ॲक्सिडेंट झाल्या की गाड्या बिघडल्या जातात, तर तुरंत त्याचं इंजन काढतात आणि दुसऱ्या गाडीमध्ये हिट करतात. तर स्थूल शरीराच्या नंतर सूक्ष्म शरीराच्या नंतर कारण शरीर आणि कारण शरीराच्या नंतर एक महाकारण. वेदांतामध्ये महाकारण नाही आहे, परंतु नाताने वगैरे आपल्याकडं आपल्या ह्याच्यामध्ये योग वशिष्ठामध्ये आणि प्रक्रिया ग्रंथामध्ये महाकारणाची व्याख्या आलेली आहे. परंतु जे वेदांताचे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये महाकारण नाही, केवळ स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. ही बॉडी स्थूल शरीर आहे, इंजन सूक्ष्म शरीर आहे त्याचं. आणि इथं पण आपलं सूक्ष्म शरीर 17 तत्वाचं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, हे 17 तत्व आहेत. या 17 तत्वाचं इंजन सूक्ष्म शरीर आहे आणि ते जात आहे. धनानी भूमो पशुश्च गोष्टे भार्या ग्रहदार जनस्मशाने देव्यस्थिताय परलोक मार्गे कर्मानुगो वचती जीव. जीव कुणाला म्हणावं? जे जीव त्या 17 तत्वाच्या सूक्ष्म शरीरामध्ये प्रतिबिंब आहे देवाचं, चैतन्याचं, ब्रह्मचैतन्याचं, त्याचं नाव आहे जीव. तो जीव त्या सूक्ष्म शरीरूपी इंजनामध्ये बसलेला असतो आणि तो जातो. आणि इंजन तिथं पार्ट आहे का 17 तत्वाचं, इथं पण 17 तत्वाचं पार्ट आहे. 17 तत्वाने युक्त इंजन आहे सूक्ष्म शरीर, ते जातं. इंजन चालण्याकरता काय पाहिजे? इंधन पाहिजे. इंधन म्हणजे काय? पेट्रोल पाहिजे. पेट्रोल टाकल्याबरोबर चालतंय. त्याचं कारण शरीर पेट्रोल आहे. त्या कारण शरीराला होतं प्रारंभ, अविद्या त्याचं नाव आहे. आणि जोपर्यंत आपलं पेट्रोल संपत नाही आहे तोपर्यंत सूक्ष्म शरीर इथंच राहणार. पण जेव्हा इथं पेट्रोल संपतंय तेव्हा जात आहे. तर सांगायचं तात्पर्य, मृत्यू येणे आपल्या हातात नाही आहे, परंतु मृत्यू सुधारणं आपल्या हातात. मृत्यू कसं सुधारावा? भगवंताच्या नामस्मरण. जर भगवंताचं नाव घेतलं, प्रवचन ऐका, कीर्तन ऐका आणि ऐकण्यानुसार त्याच्यानुसार काय करत जावं? थोडंसं आचरण करावं. आपण ऐकतो भरपूर, परंतु करत काही. किती आपण प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, परंतु आजपर्यंत आपल्याला की आपण देवच आहोत, देव आवया गेलो देव होऊ, म्हणजे आपण देवच आहोत. ते देवरूप आपल्याला यावं याकरता कीर्तन असतंय, याकरता प्रवचन असतंय. परंतु आजकाल आपलं कीर्तन प्रवचन मनोरंजनाकरता आहे. पहिला मनोरंजन सुटले, आता ह्यालाच मनोरंजन समजलं आले. म्हणून नरसिंह मेहता म्हणतात, कथा सांभळू उठा पान तो मी न होय ब्रह्मज्ञान. म्हणजे आपण प्रवचन कीर्तन ऐकून म्हातारे झालो नाही बहिरे झालो, परंतु त्याचं ज्ञान काय आपल्याला अजूनपर्यंत झालं का नाही झालं? ज्ञान होण्याकरता आपली तशी बैठकच नाही. ज्ञान होण्याकरता आपण योग्य पात्रच नाही. पात्र पाहिजे ना. तुम्ही कथेमध्ये प्रवचन कीर्तनमध्ये ऐकताय का नाही? गाईचं दूध, म्हशीचं दूध ठेवण्याकरता चाहे स्टीलचं पात्र म्हणा, चाहे अल्युमिनियम जर्मन चालेल, परंतु वाघिणीच्या दुधाला हे पात्र चालेल का? नाही. का? त्याच्यामध्ये इतकी शक्ती राहते की जसं इंचूला तुम्ही कुण्याही ह्याच्यात झाकून ठेवा, सोन्याच्या वाटीमध्ये त्याला झाकून ठेवा, त्याला पण त्याच्या नागीनं मारून भोग पाडतो. कोण? इंचू पण.
याचं सांगायचं तात्पर्य तसं जर इंचूची नांगी जसं सोन्याच्या वाटीला पण छिद्र पाडू शकते, पाडतो तो, तसं गाई वाघिणीचं दूध सामान्य पात्राला छेद करून बाहेर जातं. तसं आपण पण हे प्रवचन कीर्तन ऐकून याला म्हणा वाघिणीचं दूध म्हणा. कशाचं दूध आहे? आणि ह्या वाघिणीच्या दुधाला ऐकण्याकरता आपलं पण पाठ हिरण्यमय पात्रेन सत्यस पीतमुखम. हिरण्य करताय सोनं, म्हणजे हे आपलं पण हृदय सोन्यासारखं करा. सोन्यासारखं करण्याकरता काय पाहिजे? 4 साधन पाहिजे. साधन चतुर्थ पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मुमुक्षुत्व पाहिजे. आणि हे 4 येण्याकरता हे प्रवचन असतात, कीर्तन असतात, सत्संग असतात. कधी ना कधी आपण ऐकल्यानंतर त्याचे संस्कार आपल्या हृदयामध्ये पडतात आणि कधी ना कधी ते काम करतात. अर्जुनाला ते सांगतात, अर्जुना जे आपण ऐकलेलं आहे त्याचे संस्कार हृदयामध्ये राहतात आणि हृदयामध्ये संस्कार राहून कल्याण नाही कल्याण कश्चित दुर्गती तात गच्छती. आपण धार्मिक सत्कर्म करतो, ते सत्कर्म केलेले संस्कार ते कधीच नष्ट होत नाहीत. आपलं फळ देऊनच ते काय होतात? समाप्त होतात. आज आपण पाठीवर मुक्ताबाई मातेचं आज वर्षश्राद्ध आहे. त्याच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वत्र एकत्रित झालेलो आहोत. आज त्यांचं एक मनामध्ये थोडंसं स्मरण करून त्यांना तुम्ही प्रसन्नतेने आशीर्वाद द्या. आज ते आपल्या परिवारातून जिथं त्यांना कर्मानुसार जायचं आहे तिथं जा. प्रत्येक जीव कर्मरूपी शिदोरी बांधलेली असते आणि ती शिदोरीच खावं लागतो. आपल्या ताटातच आपल्याला खावं लागतो. दुसऱ्याच्या ताटातलं जेवण आपण कधी जेवू शकत नाही. म्हणून उद्धरेद आत्मना आत्मानं नात्मानं अवसादे. आपुले आपण बस आपलीच म्हणजे त्यांचं स्मरण करून प्रसन्न व्हा. ते तिथून मुक्त होतील. आणि आपण पण ज्या ऐकायला आलेल्या आहेत, जे श्राद्धाच्या निमित्ताने आलेला आहात, तरी काही ना काही असं चांगलं कर्म करा की जाताना तुम्हाला पण लोक काय बोलले पाहिजे? फार चांगलं. येणं आपल्या हातात नाही आहे, परंतु जाताना चांगलं कर्म करून जाणं हे आपल्या हातात आहे. आणि तेवढं जर करून गेलं तर आपण वास्तविक खरी श्रद्धांजली माता मुक्ताबाईला अर्पण केलेलं होईल. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.